सिमला मिरचीपासून भाजी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल किंवा याचे वेगवेगळे पदार्थ पण खाल्ले असतील, पण आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. एवढी छान आहे ना, तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर सारखी सारखी बनवून खाल. चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. यासाठी इथे मी सिमला मिरची घेतलीत, याला ढोबळी मिरची पण म्हटलं जातं. तर सगळ्यात अगोदर स्वच्छ मिरची चांगली धुवून घ्यायची. मी 6 मिरच्या घेतलेत. याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण हा पदार्थ तुम्हाला किती बनवायचा आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठेवा. तर मिरची बघा चिरून घ्यायची आहे आणि यामधल्या ज्या काही बिया असतात त्या बिया काढायच्यात. खूप अशा निबर बिया असतात आणि खाताना ते असं कचकच लागतं, त्यामुळे शक्य होईल तेवढ्या सगळ्या ह्यातल्या बिया काढून घ्या. देठ कट करून अगोदर यातले बी काढले आणि आता मिरची चिरून घ्यायची. जास्त बारीक किंवा जास्त मोठी न चिरता अशी मिरची मी चिरून घेतली. एखाद्या वेळेला बघा आपल्या तोंडाला चव नसते किंवा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, अशा वेळेला हा पर्याय एकदम बेस्ट आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. शिवाय घरच्या साहित्यापासून. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी चिरलेली ढोबळी मिरची काढली. यामध्ये जाईल आता कढीपत्ता. कढीपत्त्याच्या 4 काड्या त्याची सगळी पानं घेतली. असं तर आपण कच्चा कढीपत्ता खात नाही आणि कच्चा कढीपत्ता शरीरासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे मग असं रेसिपीमध्ये त्याचा वापर करायचा. याची चव आणखीनच वाढवण्यासाठी 1 चमचाभर जिरे घ्यायचे. या रेसिपीसाठी हिरवी ढोबळी मिरची वापरली, त्यामुळे लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत, पण ह्या मिरच्या काही वाळलेल्या नाही आहेत, अशा गाबुळ्या म्हणजे पिकलेल्या मिरच्या आहेत. तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण घ्या, पण याला थोडासा कलर हिरव्यामध्ये लाल छान वाटेल यासाठी लाल मिरचीचा वापर केला आहे. एकदम चटकदार चव येण्यासाठी इथे मी पुदिना वापरते. तर पुदिन्याचे कोवळे जे शेंडे असतात ते घेतलेत. त्यानंतर घालायची आहे कच्ची कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीरमुळे चव तर वाढतेच, पण याचा स्वाद पण आणखीन खुलतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे, तर इथे मी खडं मीठ वापरलेलं आहे. खडं मीठ किंवा बारीक मीठ कोणतंही चालतं. तर यामध्ये लसूण पण घालावा लागतो, पण आज व्रत आहे आणि आमच्या घरी कांदा लसूण आजच्या दिवशी आम्ही वापरत नाही, त्यामुळे लसणाचा वापर मी नाही केला. तर हे बारीक वाटून घेतले. यासाठी लागणार आहेत आता भाजलेले शेंगदाणे. साधारण अर्धी वाटी तरी पाहिजे होते, पण सध्या माझ्याकडे एवढेच आहेत आणि आता भाजत बसावं तर खूप वेळ होईल, कारण मला ही भाजी डब्यासाठी द्यायची आहे. त्यानंतर 2 चमचे भाजलेले तीळ घेतलेत, पांढरे तीळ. 1 इंच आल्याचा तुकडा कट करून किंवा किसून घाला. आता हे वाटून घ्यायचे, पण वाटून घेताना फक्त मिक्सरला एकदाच फिरवून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाही. तर हे जे शेंगदाणे आहेत यामध्ये घातलेले ते असे अर्धे अर्धे झाले पाहिजेत, इथपर्यंतच हे बारीक करायचे. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आणि नेहमी भाजीसाठी आपण जेवढं तेल वापरतो त्यापेक्षा जरासं तेल जास्त घ्यायचं थोडंसं. तेल तापल्यानंतर 1 चमचाभर मोहरी घातली आणि त्यानंतर लगेचच हे जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं. अजून एक खूप महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे.
पण त्या अगोदर हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये सिमला मिर्च, त्यानंतर जे जे आपण घटक वापरले ते सगळे कच्चेच घेतले होते न भाजता. फक्त शेंगदाणे आणि तीळ तेवढे भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे हे चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं आपण व्यवस्थित परतू तेवढी याची चव वाढते. मंद आचेवरती एक 2-3 मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे. तर यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही, तरीसुद्धा पाणी सुटलं याला, का तर वाटताना मीठ घातलं होतं आणि ढोबळी मिरची पण बारीक केली आहे, त्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे. थोड्या वेळानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि पूर्ण पाणी यातलं आटलेलं आहे. अजून एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे चांगलं. म्हणजे यामध्ये जर काही थोडंफार पाणी म्हणजे थोडंसं पातळ वाटत असेल तर ते घट्ट करून घ्या. म्हणजे हा पदार्थ 2-3 दिवस तरी अजिबात खराब होत नाही, चांगला टिकतो. मग चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही तोंडी लावू शकता किंवा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. पण यामध्ये मी आता लिंबू पिळणार आहे. जर तुम्हाला हा पदार्थ प्रवासामध्ये न्यायचा असेल तर लिंबू पिळू नका आणि लगेचच घरीच खायचं असेल तर लिंबू पिळा, याची चव आणखीनच वाढते. आता मी गॅस बंद केला आहे आणि यावरती झाकण ठेवले. एक वाफ येऊन द्यायची चांगली आणि नंतरच मग वरून लिंबू पिळायचं आहे. यासाठी अर्ध लिंबू पुरेसा आहे आणि आणखीनच तुम्हाला जर याची थोडीशी चटकदार चव हवी असेल आंबट गोड तर एक चिमूटभर साखर घाला. लिंबू घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तरच लाईक करा. चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर मस्त असा गरमागरम ढोबळी मिरचीचा ठेचा म्हणू शकतो किंवा एक नवीन प्रकारची भाजी म्हणू शकतो. कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता, पण खायला ना खूप जबरदस्त चविष्ट लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका कशी झाली होती. चला तर मैत्रिणींनो, लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.